तर नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो। जे आपण प्लेलिस्ट चालू केलेली कॉलेज रिव्ह्यूची तिलाच पुढे कंटिन्यू करत आज आपण नवीन कॉलेज तुमच्यासमोर घेऊन आहे। ते कॉलेज पुण्यातील टॉप कॉलेजपैकी एक आहे। ते कॉलेज म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठानचे डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोडीमध्ये असलेले पुण्याचे कॉलेज। हे कॉलेज एक रेप्युटेड कॉलेज आहे, पुण्यामधील एक टॉपचे कॉलेज मानले जाते। इथली प्लेसमेंट एक नंतर कडक आहे आणि इथला इन्फ्रास्ट्रक्चर, इथलं कॅम्पस एक क्लासमध्ये मानलं जातं। आणि इथलं आपण या व्हिडिओमध्ये आता त्या कॉलेजमध्ये किती ब्रँचेस आहेत, त्या ब्रँचचं किती इंटेक आहे व कट ऑफ किती आहे, प्लेसमेंट कसं आहे, कॅम्पस कसं आहे, हे सर्व जाणून घेणार आहोत। तर चला तर मग सुरू करूया। तर सर्वात पहिलं या कॉलेजमध्ये पुण्यामध्ये कॉलेज आहे। ओके, पुण्यामधील एक नामवंत कॉलेज म्हणून ओळखलं जाणारं पुण्याचं कॉलेज। हे याचं लोकेटेड एरिया कुठे आहे? हे कॉलेज अकोडी, पुणे अकोडीमध्ये कॉलेज आहे। त्यानंतर इथून अकोडी रेल्वे स्टेशन फक्त 1 ते 2 किलोमीटर आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर तुमचं अकोडीचं रेल्वे स्टेशन आहे। त्यानंतर इथं देहू रोड रेल्वे स्टेशन हे ॲप्रॉक्स 4 ते 5 किलोमीटरपासून दूर आहे कॅम्पसपासून। कॅम्पसच्या बाहेर तुम्ही गेले तर खूप साऱ्या तुम्हाला उपलब्ध आहे सुविधा, जसं PCMCची बसेस आहेत, PMPL बसेस आहेत, त्यानंतर ऑटो, रिक्षा, कॅब सर्व तुम्हाला उपलब्ध भेटणार आहे कॅम्पसच्या बाहेरच। कारण की कॅम्पसचे लोकेशन एकदम कडक आहे। त्यानंतर निगडी बस स्टँड इथून बस स्टॉप 2 ते 3 किलोमीटर अंतरावरतीच आहेत। त्यानंतर कॉलेजचा रिव्ह्यू बघणार आहोत। रिव्ह्यू समज त्याच्यामध्ये कॉलेजचं पूर्ण नाव, इस्टॅब्लिशमेंट, कॉलेजचा टाईप कोणत्या टाईपचा आहे, ऑटोनॉमस आहे की नाही। तर या कॉलेजचं पूर्ण नाव आहे डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग TYP अकोडी पुणे, या असं पूर्ण कॉलेजचं फुल नाव आहे। त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट या कॉलेजची 1984 साली झालेली आहे, म्हणजे 1984 हे या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट इयर आहे। त्यानंतर हे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पण टॉपचं कॉलेज आहे। प्रायव्हेटीचं प्लेसमेंट एक नंबर कडक आहे। तर तुम्ही या कॉलेजला नक्की ॲडमिशन घेऊ शकता। काही इन्फॉर्मेशन लागत असेल तुम्ही डायरेक्ट आम्हाला मेसेज करू शकता, कारण की आमची काउन्सिलिंग फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्वांना आम्ही देत असतो। तुमची कोणताही डाऊट आम्ही डायरेक्ट सॉल्व करणार, कोणत्याही कॉलेजबद्दल असो। त्यानंतर ऑटोनॉमस कॉलेज आहे, हे पुण्यातील एक नामवंत कॉलेज म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर ह्या कॉलेजमध्ये 8 ब्रँचेस आहेत, जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, अशा या 8 ब्रँचेस या कॉलेजमध्ये आहे। त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे CS साठी 180 सीट्स इतकी इंटेक आहे। त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 180चा इंटेक आहे। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTCचा इंटेक 180 सीट्स या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे। मेकॅनिकलसाठी 60 सीट्स आहे। तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी पण 60, रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी 60 सीट्स, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी 60 सीट्स आहेत। आणि त्यानंतर येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी पण 180 सीट्स आहेत। तर या कॉलेजमध्ये सीट्स भरपूर आहेत। तुम्ही या कॉलेजला नक्की ॲडमिशन घ्या, कारण की चांगलं कॉलेज आहे। त्यानंतर इथं कम्प्युटर, आता आपण बघितलं कॉलेजमध्ये किती ब्रँचेस आहेत व त्या ब्रँचचा किती इंटेक आहे। आता बघू आपण मेन या कॉलेजचा कट ऑफ लागतो आणि लागतो तरी किती। तर चला तर मग सुरू करूया। कम्प्युटर इंजिनिअरिंग फर्स्ट ब्रँच आपण घेतलेला आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग। तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा जी ओपन म्हणजे काय, जनरल ओपनचा कट ऑफ लागतो 87.78% आहे। तर जी म्हणजे असतं जनरल, आणि याच्यामध्ये SC, ST, VJ, NT1, NT2, NT3, OBC, SBC, TFWS आणि EWS अशा एवढ्या कास्टचा आपण आता पूर्ण कट ऑफ बघणार आहोत। तर चला तर मग सुरू करूया। त्यानंतर SCचा कट ऑफ लागतो 83.20, तर STचा कट ऑफ लागतो 78.58, त्यानंतर VJSचा कट ऑफ लागतो 95.4%, तर NT1चा कट ऑफ लागतो 86.98%, तर NT2चा कट ऑफ लागतो 97.23%, त्यानंतर NT3चा कट ऑफ लागतो 97.18%, तर OBCचा कट ऑफ लागतो 97.62%, तर SBCचा कट ऑफ लागतो 97.52%, त्यानंतर TWSचा कट ऑफ लागतो 97.82% आणि EWSचा कट ऑफ लागतो 95.84। कारण की TFWSचा कट ऑफ कोणत्याही कास्ट असो, तुमची ओपन जर असला त्याच्यापेक्षा TFWSचा कट ऑफ जास्त असतो, कारण की ट्युशन फी माफ असते। TFWSचा फुल फॉर्मच तसा आहे। TFWSमध्ये तुम्हाला कोणतीही जास्त फी भरावी लागत नाही, त्यासाठी TFWSचा कट ऑफ एक्स्ट्रा 2 ते 3% तुम्हाला द्यावं लागते। त्यानंतर हे झालं कम्प्युटर इंजिनिअरिंग। त्यानंतर येतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ लागतो ओपनसाठी 97, SCसाठी लागतो 92, STसाठी लागतो 73 आणि VJसाठी लागतो 94% आहे। त्यानंतर येतं NT1चा कट ऑफ लागतो
NT1चा कट ऑफ लागतो 95, तर NT2चा कट ऑफ लागतो 96, तर NT3चा कट ऑफ लागतो 96.92%. तर OBCचा कट ऑफ पण 97 लागतो. SBCचा कट ऑफ 97.23% इतका SBCचा कट ऑफ लागतो. तर TWLचा कट ऑफ पण इथं 97.56% आहे आणि EWचा कट ऑफ आहे 95.13% आहे. आणि डिफेन्स मेन आहे तर डिफेन्समध्ये म्हणजे तुमचे कोणी पॅरेंट जर डिफेन्समध्ये असाल तर तेव्हा तुम्हाला त्या कॉलेजचा तुम्हाला तिथं काही सीट व्हॅकंट असतात त्या सीटवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता सीटमध्ये. तर इथं 94.76% हा डिफेन्सचा कट ऑफ आहे. त्यानंतर इथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एक बेस्ट ब्रँच म्हणजे अपकमिंग ग्रोईंग सेक्टर म्हणून ओळखलं जाणारं ENT सेक्टर. त्यामध्ये सेमीकंडक्टर चिप भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आता सुरू होऊ राहिलं आहे. पहिलं फक्त आता जे त्यामध्ये येऊ राहिलं मॅन्युफॅक्चरिंग हब तयार होऊ राहिलं इलेक्ट्रॉनिक चिपसाठी. तर हे ब्रँच खूप छान आहे तुमच्यासाठी अपकमिंग इयरसाठी. तर त्यानंतर त्याचा ओपनचा कट ऑफ लागतो 96, तर SCचा कट ऑफ लागतो 90, STसाठी लागतो 56. तर बघा STसाठी कोणत्याही कास्टपेक्षा STचा कट ऑफ सगळ्यात कमी लागतो. तर STचा कट ऑफला आहे 56%. त्यानंतर येतो VGS म्हणजे 93% फक्त VGSचा कट ऑफ आहे. त्यानंतर येते NT1चा कट ऑफ फक्त 93.45% आहे. तर NT2चा कट ऑफ लागतो 95.13%. त्यानंतर NT3चा कट ऑफ लागतो 95.57%. त्यानंतर OBCचा कट ऑफ लागतो 95.80%. त्यानंतर येतं SBC म्हणजे आता जे EWS नाही त्यांना SBCसुद्धा आपण अप्लाय करतात कॉलेजमध्ये. तर 95.81% हा झाला SBCचा कट ऑफ. त्यानंतर TWLचा कट ऑफ 96.67% आला TWLचा आहे आणि EWSचा कट ऑफ 93 आहे. हे झाला ENTचा कट ऑफ. त्यानंतर येतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंग सेक्टरमधली सगळ्यात राजा ब्रँच मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँच. या ब्रँचचं कधीच खूप गेला नाही जाणार नाही कारण की ही ब्रँच खूप एक नंबर ब्रँच म्हणून ओळखलेली मेकॅनिकल ब्रँच. त्यानंतर या कॉलेजचा ओपनचा कट ऑफ लागतो 94, SCसाठी लागतो 86, STसाठी 35, STचा खूप कमी कट ऑफ लागतो बाकीच्या कास्टपैकी. इथं 90% तुम्हाला लागतात. पण ST जर तुम्ही कॅटेगरी घेतली तर तुम्हाला फक्त 35%वर तुम्हाला या कॉलेजमध्ये मेकॅनिकल ब्रँच लागणार. नंतर VGSमध्ये लागते 85%. तर NT1साठी लागतो 90%, NT2साठी लागतो 92, तर NT3साठी लागतो 93%. तर OBCसाठी लागतो 93.85%. तर SBCसाठी SEBसाठी लागतो 93.73%. तर TWLसाठी लागतो 94.74%. तर EWSसाठी लागतो 82%. फक्त EWSसाठी खूप थोडा कमी कट ऑफ लागतो. त्याच्यानंतर येते सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ब्रँचचा कट ऑफ लागतो 91, SCसाठी लागतो 83, STसाठी लागतो 69, तर VGSसाठी लागतो 90%. तर NT1साठी लागतो 85%, NT2साठी लागतो 88%, NT3साठी लागतो 90%, तर OBCसाठी लागतो 88%, SBCसाठी लागतो 89.70%, तर TWLसाठी लागतो 91%, तर EWSसाठी लागतो 73.47%. कारण EWSचा कट ऑफ पण इथं कमी आहे. ओके. त्यानंतर इथे रोबोटिक्स आणि ऑटोमेशन ब्रँच ही नवीन ब्रँच आली आहे सगळ्या कॉलेजमध्ये. जसं AI असो, ML असो, ऑटोमेशन असो, रोबोटिक्स असो, या सर्व ब्रँच नवीन आता प्रत्येक कॉलेजमध्ये इन्क्लूड झालेलं आहे. त्यानंतर ओपनचा कट ऑफ लागतो 95, तर SCसाठी लागतो 91, त्यानंतर STसाठी लागतो 69%, तर VGSसाठी लागतो 92%, तर NT2साठी लागतो 93, NT3साठी लागतो 95, तर OBCसाठी लागतो 95%, तर SBCसाठी लागतो 94%, त्यानंतर TWLसाठी लागतो 96 आणि EWSसाठी लागतो 89%. हा कट ऑफ आहे आणि हा डिफेन्ससाठी आहे तुम्हाला सांगितलं 90% आहे. ओके. त्यानंतर इथे इन्स्ट्रुमेंशन ब्रँच ही फक्त महाराष्ट्रामधल्या काही कॉलेजमध्ये असणारी ब्रँच म्हणजे इन्स्ट्रुमेंशन ब्रँच. जसं की COPमध्ये आहे आणि VIT अशा कॉलेजमध्ये असू शकते. त्यानंतर आहेच. आणि नंतर इथे DY पाटील अकोडीचं कॉलेज या कॉलेजमध्ये पण इन्स्ट्रुमेंशन ब्रँच आहेत. त्यानंतर इथं ओपनचा कट ऑफ लागतो या कॉलेजचा इन्स्ट्रुमेशनचा 91, SCसाठी लागतो 82, त्यानंतर येतो STसाठी 43%, NT2साठी 87, तर OBCसाठी लागतो 90%, तर SBCसाठी लागतो 90, त्यानंतर TWLसाठी 93, म्हणजे बाकीच्यापेक्षा 2% जास्त म्हणजे TWS ब्रँच. ओके. EWSसाठी लागतो 82%. त्यानंतर येते आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स ही पण ब्रँच या कॉलेजमध्ये नवीनच आहे. मागच्या 2 वर्षापासून ही कॉलेजमध्ये ब्रँच आलेली आहे.
तर ओपनसाठी लागतो 97, SCसाठी लागतो 92, STसाठी लागतो 70 पर्सेंटाईल, तर विजेसाठी लागतो 93, NT1साठी लागतो 94 पर्सेंटाईल, तर NT2साठी लागतो 96 पर्सेंटाईल, तर NT3साठी लागतो 96.85 पर्सेंटाईल, तर OBCसाठी लागतो 97 पर्सेंटाईल, तर SBCसाठी लागतो या कॉलेजचा 97.12 पर्सेंटाईल, TWसाठी लागतो 97.40 पर्सेंटाईल आणि EWसाठी लागतो 94 पर्सेंटाईल. हा झाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी लागणारा कट ऑफ. तर त्यानंतर आता बघणार आहोत या कॉलेजचं फी स्ट्रक्चर. आता जे बघितलं आपण कॉलेजमध्ये ब्रँचेस किती आहे, त्यांचा इंटेक किती आहे आणि त्यांचा कट ऑफ किती आहे. तर आता आपण बघणार आहोत या कॉलेजमध्ये ॲक्च्युअल फी लागती तरी लागते किती. या कॉलेज इतकं भारी रेप्युटेड कॉलेज, टॉपचं कॉलेज असलं तरी या कॉलेजची फीज किती आहे. तर या कॉलेजची फी फक्त ओपनसाठी आहे 1,26,521 रुपीज ही झाली ट्युशन फी. त्यानंतर डेव्हलपमेंट फीज आहे ती 18,979 रुपीज. तर इथं अदर फीज म्हणून इथं आलेलं आहे 4,189 रुपीज आणि टोटल फीज या कॉलेजची आहे 1,49,689 रुपीज ही झाली टोटल फीज. त्यानंतर इथं EWS, EBC आणि SBCसाठी लागते या कॉलेजची फक्त पूर्ण फी आहे 86,428 रुपीज या कॉलेजची पूर्ण फीज आहे. तर त्यानंतर इथं VJ आणि NTसाठी या कॉलेजची फी फक्त 23,168 रुपये आहे, म्हणजे 23,168 रुपीज. त्यानंतर TWसाठी पण तितकीच फी आहे 23,000 आणि त्यानंतर SC आणि STसाठी फक्त 4,000 इतकी फीज आहे. तर त्यानंतर JKसाठी एका कोणी घेत नाही, त्याची पण फीज 28,000 रुपये इतकी आहे. हे झालं फी स्ट्रक्चर कॉलेजचं. त्यानंतर आता ॲक्च्युअल तुम्ही ज्यासाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहेत ते म्हणजे प्लेसमेंट. तर प्लेसमेंट किती आहे या कॉलेजचं तर ते बघूया. तर हे प्लेसमेंट आहे या कॉलेजचं. आपण आकुर्डीचं हायलाईट्स 2024च्या नुसार बघणार आहोत. ओके, प्लेसमेंट किती आहे तर इथलं हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 52 लाख रुपये, म्हणजे 52 LPA, म्हणजे 52 लाख रुपये वर्षाला तुम्हाला LPA म्हणजे ॲन्युअल पॅकेज असतं ते. ओके, त्याच्यामध्ये तिथं गेलेलं आहे 52 लॅक्स. त्याच्यानंतर ॲव्हरेज पॅकेज 6 लाख आहे, 6 लाख ॲव्हरेज पॅकेज आहे. तर प्लेसमेंट रेट इथं 75%, मग खूप चांगला रेट आहे प्लेसमेंटचा 75%. या कॉलेजमध्ये किती कंपन्या व्हिजिट केलेल्या आहे 2024मध्ये तर इथं 329 म्हणजे 329 कंपनी प्लस कंपनी या कॉलेजला व्हिजिट करून गेलेला आहे. स्टुडंट प्लेस म्हणजे इथले 632 स्टुडंट तिथल्या कॉलेजमध्ये प्लेस झाले आहे 2024च्या बॅचचे. त्यानंतर इथं कोणकोणत्या ब्रँचला किती हायस्ट पॅकेज गेलेलं आहे तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 30.2 LPA हे इथलं हायेस्ट पॅकेज आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 12 लाख LPA म्हणजे 12 लाख LPA पॅकेज आहे. AI आणि डाटा सायन्ससाठी 10 लाख रुपये. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी फक्त 8.55 LPA गेलेलं आहे, ते पण हुंदाई या कंपनी दिलेलं आहे. कोणकोणत्या कंपनीज टॉप कंपन्या कोणकोणत्या येतात तिथं जसं की TCS, टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस या असं कॉलेज या TCSचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर इन्फोसिस, विप्रो, कॅपजेमिनी, IBM, कॉग्निझंट, मायक्रोसॉफ्ट, रिलायन्स जिओ अशा खूप साऱ्या कंपन्या या कॉलेजमध्ये येतात. कारण की इथल्या कॉलेजमध्ये खूप सारे विद्यार्थी ॲडमिशन घेतात. त्यांचे खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. DY पाटील आकुर्डीच्या म्हणजे DY पाटील प्रतिष्ठानच्या खूप साऱ्या ब्रँचेस पुण्यामध्ये आहे. तर तुम्हाला हे कॉलेज ओळखायचे कसे तर त्यांच्या DTA कोडनुसार तुमचे इथे कॉलेज ओळखू शकता. कारण की तुम्ही DTA कोडनुसार अभ्यास केला नाही प्लेसमेंटसाठी तर तुम्ही कॉलेज चुकीचं घेऊ शकता. त्यानंतर इथं लास्ट पॉईंट आपल्या PPTमधला म्हणजे कॅम्पस फॅसिलिटी. हे कॅम्पस एक टॉपचं कॅम्पस म्हणून ओळखलं जातं. जसं सिंहगडचं कॅम्पस पण एक चांगलं कॉलेज म्हणून ओळखलं जातं. जसं आकुर्डीचं पण कॅम्पस एक नंबर क्लास आहे. खूप सारा पेस आहे इथला. इथला तुम्ही जर एंट्री गेट बघितला तो जितका क्लास आहे की तुम्ही त्याच्यावरच तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन टाकता. तर या कॉलेजमध्ये फॅसिलिटी काय स्मार्ट क्लासरूम आहे, ॲडव्हान्स लॅबोरेटरीज आहे, सेंट्रल लायब्ररी आहे, हॉस्टेल फॅसिलिटी आहे, स्पोर्ट फॅसिलिटी आहेत, कॅफेटेरिया एरिया आहे, ऑडिटोरियम आहे, सेमिनार हॉल आहे. सर्व गोष्टी या कॉलेजमध्ये आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.